नमस्कार. वैष्णवी हगवणे हिचं बाळ सुखरूप पोहोचलं तिच्या माहेरी. पुण्यातील मुळशी या ठिकाणी राहणाऱ्या वैष्णवी हगवणे या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. एखाद्याला पैशांची हाव नेमकी किती असावी, याच हव्यासापोटी एखाद्याचा जीव आपण कसा काय घेऊ शकतो, हे जरी आपल्याला ऐकायला वेगळं वाटत असलं तरी ते खरं आहे. वैष्णवी कसपटे आणि शशांक हगवणे यांचा प्रेमविवाह झाला होता. घरच्यांचा विरोध असूनही वैष्णवीने तो विरोध पत्करून शशांकशी लग्न केलं होतं. लेकीच्या हट्टाखातर वैष्णवीच्या आईवडिलांनी मोठ्या थाटामाटात लग्न लावून दिलं होतं. या लग्नात जावयाला तब्बल 51 तोळे सोनं आणि एक फॉर्च्युनर कार दिली होती. एवढंच नाही तर 1,20,000 रुपयांचं घड्याळही देण्यात आलं होतं. विशेष म्हणजे या सगळ्या वस्तूंबरोबर काही वस्तू या चांदीच्या देखील देण्यात आल्या होत्या. मात्र एवढं सगळं देऊनही हगवणे कुटुंबाची हाव मात्र संपली नाही. काही वर्षानंतर वैष्णवीला तिच्या सासरच्याकडून त्रास होऊ लागला. यावेळी वैष्णवीला बऱ्याच वेळा मारहाणसुद्धा करण्यात आली. या त्रासाला कंटाळून वैष्णवीने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं आहे. वैष्णवीच्या माहेरच्या लोकांनी ही हत्या असल्याचं म्हटलं आहे. वैष्णवीला एक बाळ असून ते आता वैष्णवीच्या माहेरच्या लोकांकडे सुखरूप मिळालं आहे.